राज्यातील रेशनधारक लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा रेशनधारक लाडक्या बहिणींसाठी 10 योजनांचे अर्ज सुरू झालेले आहे। बघा, याच्यामध्ये प्रामुख्याने शिलाई मशीन योजना आहे, पिठाची गिरणी योजना आहे, मोफत सौर चूल योजना आहे, सोबतच इतर 7 योजनांचा समावेश करून 10 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये रेशनधारक लाडक्या बहिणींसाठी आलेला आहे। परंतु या 10 योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे महत्त्वपूर्ण अशी पात्रता असावी लागणार आहे, सोबतच महत्त्वपूर्ण अशी कागदपत्रे सुद्धा असावी लागणार आहे, तरच तुम्हाला या 10 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। तर बघा, राज्यातील 2,46,00,000 बहिणींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। त्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेला आहे। परंतु राज्यातील रेशनधारक लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अशा 10 योजना आलेल्या आहेत, त्या सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी सरकारने सर्वात मोठे पाऊल उचललेले आहे। त्याच अनुषंगाने राज्यातील रेशनधारक लाडक्या बहिणींसाठी 10 योजना सुरू झालेल्या आहेत। परंतु रेशनधारक लाडक्या बहिणींना रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा सुरू झालेले आहेत। जर तुम्हाला या 10 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुमच्याकडे महत्त्वपूर्ण अशी पात्रता असावी लागणार आहे, सोबतच शासनाने वयोमर्यादा सुद्धा घातलेली आहे, त्यामुळे तुमचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त असावे, सोबतच तुमच्याकडे महत्त्वपूर्ण अशी कागदपत्रे असायला पाहिजे, सोबतच अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे आणि याची शेवटची तारीख कोणती आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तुमच्या कामाची माहिती तुमच्यापर्यंत अगदी सोप्या भाषेमध्ये घेऊन येत असतो। बघा, रेशनधारक लाडक्या बहिणींसाठी जी पहिली योजना आलेली आहे ती म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना। तर बघा, मोफत शिलाई मशीन योजना या योजनेचा अर्ज प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेअंतर्गत करायचा आहे। त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये शिलाई मशीन खरेदीसाठी तब्बल 15,000 रुपये जमा केले जाणार आहे। त्यानंतर तुम्ही शिलाई मशीन सुद्धा खरेदी करायची आहे। परंतु शिलाई मशीन योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे महत्त्वपूर्ण अशी पात्रता असावी लागणार आहे। तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, सोबतच तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, उत्पन्नाचा दाखला यांसारखी दैनंदिन जीवनामध्ये वापरली जाणारी सर्व कागदपत्रे असायला पाहिजे, सोबतच तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे लागणार आहे, तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच रेशनधारक लाडक्या बहिणींसाठी दुसरी योजना आलेली आहे, तर ही दुसरी योजना म्हणजे पिठाची गिरणी। बघा, ज्या बहिणींना पिठाची गिरणी या योजनेचा अर्ज करायचा असेल तर त्यांनी गावातील ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा समाज कल्याणच्या ऑफिसला करायचा आहे। त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये तब्बल 20,000 रुपये पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी दिले जाणार आहे। परंतु या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, याच्यासाठी कागदपत्रे कोणकोणते आहेत, सोबतच लाभ काय मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। बघा, अर्ज सुद्धा सांगितलेला आहे। समाज कल्याण, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत मध्ये या योजनेचा अर्ज करायचा आहे। या योजनेअंतर्गत 20,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी दिले जाणार आहे। सोबतच सर्व कागदपत्रे असायला पाहिजे, त्यामध्ये आधार कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, रहिवासी दाखला असेल, सोबतच जातीचे प्रमाणपत्र असेल, पासपोर्ट साईज 2 फोटो असतील, तर यांसारखे बेसिक लेवलची सर्व कागदपत्रे असायला पाहिजे। सोबतच रेशनधारक लाडक्या बहिणींसाठी तिसरी योजना सुद्धा आलेली आहे। बघा, तिसरी योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुढील 5 वर्षांसाठी प्रत्येक वर्षाला
2,500 रुपये इतकी रक्कम 3 गॅस खरेदीसाठी दिली जाणार आहे। त्यामुळे ज्या माता भगिनींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा अर्ज करायचा असेल तर त्यांच्याकडे महत्त्वपूर्ण अशी पात्रता सुद्धा असावी लागणार आहे। बघा, त्यांचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, त्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे, तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, सर्वांना माहिती आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षाला मोफत 3 गॅस दिले जातात। सोबतच रेशनधारक लाडक्या बहिणींसाठी जी 4थी योजना आलेली आहे ती म्हणजे सोलर चूल योजना। बघा, या योजनेचा अर्ज इंडियन ऑइल लिमिटेड या वेबसाईट वरून करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला मोफत सोलर चूल योजना सुद्धा दिली जाणार आहे। बघा, भरपूर बहिणींनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेले होते की आम्हाला मोफत सौर चूल योजनेचा अर्ज करायचा आहे, तर याची वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे। त्यानंतर तुम्ही याचा अर्ज सुद्धा करायचा आहे। तर बघा, गावखेड्यांमध्ये धुरांमुळे होणारा त्रास सोबतच इतर कारणांमुळे होणारा त्रास त्या अनुषंगाने मोफत सौर चूल योजनेचे अर्ज सुद्धा सुरूच करण्यात आलेले आहे। सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे सुद्धा अर्ज सुरूच करण्यात आलेले आहे। ज्या बहिणींना अर्ज करायचे असतील तर त्यांनी कमेंटद्वारे सुद्धा सांगायचं आहे। सोबतच रेशनधारक बहिणींसाठी 5वी योजना सुद्धा आलेली आहे। तर ही 5वी योजना म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना। बघा, घरकुल योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये तब्बल 2,20,000 इतकी रक्कम जमाच केली जाणार आहे। परंतु 2,20,000 रुपये कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, घरकुलासाठी तुमच्या खात्यामध्ये 1,20,000 इतकी रक्कम जमाच केले जाणार आहे। सोबतच तुमच्याकडे स्वतःची जागा नसेल तर तुम्हाला 1,00,000 रुपये जागा खरेदीसाठी सुद्धा दिले जाणार आहे। तर या योजनेचा अर्ज गावातील ग्रामपंचायतमध्ये करायचा आहे किंवा पंचायत समितीमध्ये करायचा आहे। ज्या बहिणी अर्ज करतील त्यांचे फॉर्म पात्र ठरतील त्यांच्याच खात्यामध्ये 2,20,000 इतकी रक्कम जमाच केले जाणार आहे। सोबतच रेशनधारक लाडक्या बहिणींसाठी 5वी योजना सुद्धा आलेली आहे। तर ही 5वी योजना आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। बघा, आपल्या चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। त्याच अनुषंगाने रेशनधारक लाडक्या बहिणींसाठी तब्बल 20 पैठणी साड्या ठेवण्यात आलेल्या आहे। परंतु याच्यामध्ये महत्त्वपूर्ण अशा अटी सुद्धा घातलेल्या आहेत। तर याच्यामध्ये पहिली जी अट घालण्यात आलेली आहे ती म्हणजे आमच्या व्हिडिओला लाईक केलेला असावं, सोबतच चॅनलला सबस्क्राईब केलेला असावं आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला असावा, तरच तुम्हाला या 20 पैठणी साड्यांमधील एक पैठणी साडी पोस्टाने तुमच्या ॲड्रेसवरती तुमच्या पत्त्यावरती पाठवली जाणार आहे। बघा, याचा निकाल सुद्धा लवकरच लावणार आहोत। ज्या माता भगिनी या 3 अटी पूर्ण करतील त्यांनाच प्राथमिक स्वरूपामध्ये याचा लाभ दिला जाणार आहे। सोबतच रेशनधारक लाडक्या बहिणींसाठी जी 7वी योजना आलेली आहे तर ती म्हणजे तुम्हाला रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा दिले जाणार आहे। बघा, केंद्र सरकार, राज्य सरकार लाडक्या बहिणींसाठी विविध लाभ घोषित करत आहे, परंतु त्या लाभांचे अनुदान बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत नाही, कारण तुम्ही हा फॉर्म अगदी प्रॉपर पद्धतीने भरत नाही। सोबतच त्याच्यामध्ये जोडलेली कागदपत्रे अत्यंत महत्त्वपूर्ण असणं गरजेचं आहे, तर शासनाला कळणार आहे की खरोखर तुम्हाला सुद्धा या योजनेचा अर्ज करायचा आहे, या योजनेची गरज आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे ते सुद्धा अगदी झटपट सांगतो। बघा, तुमच्याकडे प्रामुख्याने पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। त्यानंतर तुम्ही जवळच्या स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये जाऊन रेशन कार्डची KYC करायची आहे। सोबतच घरामध्ये जेवढे सदस्य आहेत, सोबतच रेशन कार्डमध्ये ज्या सदस्यांची नावे आहेत त्या सर्व सदस्यांची KYC करायची आहे, तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा दिले जाणार आहे। सोबतच रेशनधारक लाडक्या बहिणींसाठी जी 8वी योजना आलेली आहे ते म्हणजे रेशन कार्डवरती किराणा सुद्धा मिळणार आहे। बघा, रेशन कार्डवरती अगोदर गहू तांदूळ मिळायचे, परंतु आतापासून रेशन कार्डवरती गहू, साखर, हरभरा, तेल, डाळ, सोयाबीन यांसारख्या 9 जीवनावश्यक वस्तूंचा समाविष्ट करून रेशन धान्य सुद्धा दिले जाणार आहे। त्यामुळे ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्या सर्व बहिणींनी रेशन कार्डची
KYC करायची आहे। सोबतच घरामध्ये जेवढे सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांची KYC करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे दिले जातील। सोबतच रेशन कार्डवरती धान्याच्या स्वरूपामध्ये किराणा सुद्धा दिला जाणार आहे। बघा, बहिणींसाठी 8 योजना आलेल्या होत्या, त्या 8 योजना बघितलेल्या आहेत, उर्वरित 2 योजना आलेल्या आहेत, त्या सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, रेशनधारक लाडक्या बहिणींसाठी जी नवी योजना आलेली आहे ती म्हणजे शेळीपालन योजना। बघा, ज्या बहिणी गावाकडील भागांमध्ये राहत आहेत, त्यांच्या नावाने थोडीफार शेती असेल तर त्यांना शेळीपालन योजनेचा अर्ज करता येणार आहे। बघा, शेळीपालन योजनेचा अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, कागदपत्रे कोणकोणते आहे ते सुद्धा अगदी झटपट सांगतो। परंतु तुमच्या खात्यामध्ये 80,000 इतकी रक्कम शेळी खरेदी करण्यासाठी दिली जाणार आहे। ज्या बहिणींना या योजनेचा अर्ज करायचा आहे त्यांनी कमेंटद्वारे सुद्धा सांगायचं आहे। आणि रेशनधारक लाडक्या बहिणींसाठी 10वी योजना म्हणजे शेवटची योजना। बघा, रेशनधारक बहिणींना मोफत झेरॉक्स मशीन योजना सुद्धा दिली जाणार आहे, परंतु ही झेरॉक्स मशीन योजना फक्त जिल्ह्यानुसार दिली जाणार आहे। राज्यामध्ये तब्बल 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांमधील बहिणींना झेरॉक्स मशीन या योजनेअंतर्गत 20,000 इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमाच केली जाणार आहे। त्यामुळे ज्या माता भगिनींना मोफत झेरॉक्स मशीन असेल, मोफत शिलाई मशीन योजना असेल, मोफत पिठाची गिरणी योजना असेल किंवा शेळीपालन योजना असेल, या योजनांचे अर्ज करायचे असतील तर त्यांनी कमेंटद्वारे सुद्धा विचारायचं आहे। त्यामध्ये सर्व माहिती अगदी मुद्देसूद देणार आहे, कारण व्हिडिओमध्ये एकाच योजनेची माहिती संपूर्ण देता येत नाही, कारण व्हिडिओ भरपूर मोठा होऊन जाईल। त्याच अनुषंगाने सर्व बहिणींसाठी 10 योजना आलेल्या होत्या, त्या 10 योजना प्राथमिक स्वरूपामध्ये कोणत्या बहिणींना दिल्या जाणार आहेत त्याविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे। त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।